गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी नीलम अडिसरे रसाळ इंटरेस्टिंग फिजिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा पॉईंट आहे स्केलर प्रोडक्ट. स्केलर प्रोडक्टलाच दुसरं नाव आहे डॉट प्रोडक्ट. बऱ्याच वेळा तुम्हाला डिफाईन स्केलर प्रोडक्ट ऑर डिफाईन डॉट प्रोडक्ट असा प्रश्न विचारला जातो अँड राईट डाऊन इट्स कॅरेक्टरिस्टिक्स. चला आपण पाहूया की स्केलर प्रोडक्ट कशाला म्हणायचं. डेफिनेशन आपल्याला काय सांगते? द स्केलर प्रोडक्ट ऑर डॉट प्रोडक्ट of two non-zero vectors p bar and q bar is defined as the product of magnitudes of the two vectors and the cosine of the angle theta between them. जर आपण दोन वेक्टर घेतले p बार अँड q बार, हे दोन वेक्टर जे आहेत ते नॉन झिरो वेक्टर्स आहेत. नॉन झिरो याचा अर्थ त्यांची व्हॅल्यू झिरो नाही. ओके, तर ह्या दोन्हींमधला स्केलर प्रोडक्ट आपण कसा देतो बघा. इज डिफाइन्ड ॲज द प्रोडक्ट ऑफ मॅग्नेट्यूड ऑफ द टू व्हेक्टर्स, म्हणजे ह्या दोन व्हेक्टरच्या मॅग्नेट्यूडचा प्रोडक्ट आणि कोसाइन ऑफ द अँगल थीटा बिटवीन देम, याचा अर्थ या दोन व्हेक्टर्सच्या मॅग्नेट्यूडचा प्रोडक्ट आणि त्या दोन व्हेक्टरमध्ये जो अँगल असेल त्याला आपण कॉस थीटा असा अँगल तिथं घेणार आहे. म्हणजे कोसाइन ऑफ द अँगल थीटा बिटवीन देम, म्हणजे त्या दोन्हींच्या मधला जो अँगल थीटा असेल त्याला आपण कॉस घेणार आहे. मग पी बार डॉट क्यू बार म्हणजे स्केलर प्रोडक्ट ऑफ दिस टू व्हेक्टर्स पी बार अँड क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस थीटा. ओके, काय डेफिनेशन केली आहे? प्रोडक्ट ऑफ मॅग्नेट्यूड ऑफ दी टू व्हेक्टर्स, त्या दोन व्हेक्टर्सच्या मॅग्नेट्यूडचा प्रोडक्ट आणि कोसाइन ऑफ द अँगल बिटवीन देम थीटा, म्हणजे त्या दोन्हींमधला कोसाइन ऑफ दी अँगल थीटा बिटवीन देम, त्या दोन्हींमधल्या अँगलचा आपण काय घेणार आहे? कोसाइन अँगल म्हणजे कॉस थीटा असं घेणार आहे. समजली डेफिनेशन? आपण कॅरेक्टरिस्टिक्सकडे जाऊया आता. म्हणजे पी बार डॉट क्यू बार इज इक्वल्स टू पी क्यू कॉस थीटा, अशा पद्धतीनं स्केलर प्रोडक्ट किंवा डॉट प्रोडक्ट लिहिला जातो. मग कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत बघा. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्केलर प्रोडक्ट. पहिले कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला काय सांगते? द स्केलर प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स इज इक्विव्हॅलेंट टू दी product of magnitude of one vector with the magnitude of the component of the other vector in the direction of the first vector. याचा अर्थ काय होतो हे तुम्हाला मी सांगणार आहे. ओके, सो डोंट वरी. बघा, पी बार डॉट क्यू बार इज इक्वल्स टू पी क्यू कॉस थीटा. आपण डेफिनेशन बघितली की काय सांगते ती? तर स्केलर प्रोडक्ट आपण पी बार डॉट क्यू बार इज इक्वल्स टू पी क्यू कॉस थीटा लिहितो. मग ह्या प्रोडक्टमध्ये नक्की काय काय येतं आहे तेच आपल्याला ह्या फर्स्ट नंबरच्या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये सांगितलेलं आहे. इथं काय होतं आहे बघा. तर दोन व्हेक्टरचा जो स्केलर प्रोडक्ट किंवा डॉट प्रोडक्ट जो आहे, तर त्यामध्ये जो हा प्रोडक्ट आहे पी क्यू कॉस थीटा, त्यामध्ये पी ही व्हेक्टर पी बारची मॅग्नेट्यूड आहे आणि क्यू कॉस थीटा याला काय म्हटले बघा. तर ह्याला काय म्हटलेलं आहे बघा, ह्या वेक्टरचा कंपोनंट म्हटलेला आहे. क्यू बार या वेक्टरचा कंपोनंट. ओके, कंपोनंट्स आपण बघितलेलं आहे. रिझोल्युशन ऑफ वेक्टरमध्ये आपण ते बघितलेलं आहे, शिकलेलो आहोत आपण सर्वजण की एखाद्या वेक्टरचे कंपोनंट्स कसे पडतात. ओके, मग ह्या क्यू वेक्टरचे देखील काय झालेले आहेत, शेजारच्या डायग्राममध्ये तुम्हाला इथं दिसतंय की त्याचे कंपोनंट्स पडलेले आहेत. ओके, बघा डायग्राममध्ये आपल्याला इथं काय दिसतंय, तर हा आहे वेक्टर आपला पी बार आणि हा आहे वेक्टर आपला क्यू बार. ओके, हे दोन वेक्टर आहेत. यामध्ये मग थीटा हा वेक्टर पी बार आणि वेक्टर क्यू बार यामधला तो अँगल आहे. त्यानंतर बघा, वेक्टर क्यू बारचा कंपोनंट आपल्याला इथं दिसतोय क्यू कॉस थीटा. वेक्टर पी बारचा कंपोनंट आपल्याला इथं दिसतोय पी कॉस थीटा. ओके, मग कॅरेक्टरिस्टिक एक नंबरची काय सांगते बघा आपल्याला. तर पी बार डॉट क्यू बार इज इक्वल्स टू पी क्यू कॉस थीटा इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट क्यू कॉस थीटा वेअर क्यू कॉस थीटा इज द कंपोनंट ऑफ क्यू बार इन द डायरेक्शन ऑफ पी बार, जे तुम्हाला इथं डायग्रामवरून दाखवलेलं आहे. इथं काय सांगितलेलं आहे, तर क्यू कॉस थीटा हा व्हेक्टर क्यू बारचा कंपोनंट आहे आणि हा कंपोनंट व्हेक्टर पी बारच्याच डायरेक्शनमध्ये आहे. ओके,
जसं आपण पी बार डॉट क्यू बार इज इक्वल्स टू पी क्यू कॉस थिटा लिहिलं, सेम तसंच आपण काय लिहू शकतो, पीचा कंपोनंट घेऊन हा स्केलर प्रोडक्ट लिहू शकतो. म्हणजे सिमिलरली पी बार डॉट क्यू बार इज इक्वल्स टू काय येणार आहे, क्यू आपण तशीच मॅग्नेट्यूड ठेवली आणि व्हेक्टर जो पी आहे तर त्या व्हेक्टर पी बारचे आपण काय घेतलं, तर व्हेक्टर पी बारचा कंपोनंट घेतला पी कॉस थिटा. सिमिलरली हा पी कॉस थिटा जो कंपोनंट आहे तर तो क्यूच्या डायरेक्शनमध्ये आहे, हे तुम्हाला इथं दिसतंय. म्हणजे ही आपली आहे कॅरेक्टरिस्टिक नंबर 1. ती काय सांगते बघा आपल्याला, तर द स्केलर प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स इज इक्विव्हॅलेंट टू दी प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ वन व्हेक्टर विथ द मॅग्निट्यूड ऑफ द कंपोनंट ऑफ द अदर व्हेक्टर इन द डायरेक्शन ऑफ द फर्स्ट. याचा अर्थ पी बार आणि क्यू बार ह्या दोन्हींचा जो स्केलर प्रोडक्ट किंवा डॉट प्रोडक्ट आहे तो कोणा इतका असतो, तर बघा त्याची व्हॅल्यू ही कुणाच्या इक्विव्हॅलेंट असते, तर त्या दोन्ही व्हेक्टरपैकी एका व्हेक्टरची मॅग्निट्यूड आणि दुसऱ्या व्हेक्टरचा कंपोनंट यांच्या प्रोडक्ट इतके असते. हेच तुम्हाला ह्या दोन इक्वेशनमध्ये दिसतंय. एकदा आपण क्यूचा कंपोनंट क्यू कॉस थिटा घेतला आहे जो पीच्या डायरेक्शनमध्ये आहे, आणि दुसऱ्या वेळी आपण पीचा कंपोनंट घेतला आहे पी कॉस थिटा जो क्यूच्या डायरेक्शनमध्ये आहे. म्हणजे पी बार डॉट क्यू बार इज इक्वल्स टू पी क्यू कॉस थिटा लिहू शकतो आपण, और पी बार डॉट क्यू बार इज इक्वल्स टू क्यू पी कॉस थिटा असं आपण लिहू शकतो. सेकंड नंबरची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे बघा, स्केलर प्रोडक्ट ओबे द कम्युटेटिव्ह लॉ ऑफ व्हेक्टर मल्टिप्लिकेशन. स्केलर प्रोडक्ट कम्युटेटिव्ह लॉ ओबे करतो. काय कम्युटेटिव्ह लॉ आहे बघा, पी बार डॉट क्यू बार इज इक्वल्स टू पी क्यू कॉस थिटा इज इक्वल टू क्यू पी कॉस थिटा इज इक्वल्स टू क्यू बार डॉट पी बार. म्हणजे आपण मल्टिप्लिकेशन कोणत्याही वेनं केली, आधी पी व्हेक्टर घेतला नंतर क्यू व्हेक्टर घेतला, किंवा एका ह्यामध्ये काय घेतलं आहे तर पी व्हेक्टरची मॅग्निट्यूड घेतली आणि ह्यामध्ये क्यू व्हेक्टरचा कंपोनंट घेतला आहे क्यू कॉस थिटा. ह्यामध्ये आपण काय घेतलं आहे बघा, तर क्यू व्हेक्टरची मॅग्निट्यूड घेतली आहे पण पी व्हेक्टरचं काय घेतलेलं आहे, कंपोनंट घेतलेला आहे. और क्यू बार डॉट पी बार ह्या सर्वांची व्हॅल्यू काय असते, सेम असते. म्हणजे हा स्केलर प्रोडक्ट काय ओबे करतो, कम्युटेटिव्ह लॉ ऑफ व्हेक्टर मल्टिप्लिकेशन. म्हणजे पी बार डॉट क्यू बार इज इक्वल्स टू क्यू बार डॉट पी बार. ओके, दोन्हींची व्हॅल्यू सेम असणार आहे. तिसरी कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला काय सांगते बघा, स्केलर प्रोडक्ट ओबेज द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. ओके, जसं आपण ॲडिशनमध्ये जे लॉ पाहिले वेगवेगळे, तसेच आपण काय करणार आहे, व्हेक्टरच्या मल्टिप्लिकेशनमध्ये लॉ आपण पाहणार आहे. ओके, मग आता इथं बघा पहिला दुसरी कॅरेक्टरिस्टिक समजली आपल्याला की तो स्केलर प्रोडक्ट कम्युटेटिव्ह लॉ ओबे करतो, तसंच तो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉसुद्धा ओबे करतो. मग जर आपण 3 वेक्टर घेतले पी बार क्यू बार आणि आर बार, बघा पी बार डॉट क्यू बार प्लस आर बार, तर आपण हे कसं लिहू शकतो, तर ह्या पी बारनं ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, पी बार डॉट क्यू बार येईन. ओके, त्यानंतर प्लस साईन आहे असं येईल, नंतर पी बार डॉट आर बार. म्हणजे हिथं स्केलर प्रोडक्ट आपला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ पण ओबे करतो आणि कम्युटेटिव्ह लॉ पण ओबे करतो. कॅरेक्टरिस्टिक्स नंबर 4 स्पेशल केसेस. ह्यामध्ये आपण अँगलच्या स्पेशल केसेस पाहणार आहे. म्हणजे अँगलच्या वेगवेगळ्या व्हॅल्यू घेणार आहे. एकदा आपण थीटा 0 घेणार आहे, नंतर 180 डिग्री घेणार आहे आणि नंतर 90 डिग्री घेणार आहे. त्यावेळी स्केलर प्रोडक्टची व्हॅल्यू काय येते ते पाहायचं आहे आपल्याला. त्यामध्ये आपण पहिली केस बघूया, इफ थीटा इज इक्वल्स टू 0 दॅट इज द टू व्हेक्टर्स पी बार अँड क्यू बार आर पॅरलल टू इच अदर. केअरफुली ऐका, इथं काय सांगितलं आहे, थीटा 0 कधी असतो, ज्यावेळी आपले दोन व्हेक्टर एकमेकांना पॅरलल असतील तेव्हा. ओके, दोन्ही व्हेक्टर जर पॅरलल असतील तर त्या दोन्ही व्हेक्टरमधला अँगल थीटा हा नेहमी किती असतो, तर तो 0 डिग्री असतो. ओके, मग इथं आपण काय करणार आहे बघा, तर पी बार डॉट क्यू बार स्केलर प्रोडक्टची व्हॅल्यू काय येते, मग पी क्यू कॉस थीटा इज इक्वल्स टू पी क्यू. का, कारण की कॉस 0 किती असतं, 1 असतं.
म्हणजे ह्याची व्हॅल्यू जर 1 झाली तर पी बार डॉट क्यू बार इज इक्वल्स टू पी क्यू इतकं येणार आहे. म्हणजे स्केलर प्रोडक्ट हा त्या दोन व्हेक्टरच्या मॅग्निट्यूडच्या प्रोडक्ट इतका असणार आहे. दस ह्यावरून आपण काय सांगू शकतो बघा, आय डॉट आय इज इक्वल्स टू जे कॅप डॉट जे कॅप इज इक्वल्स टू के कॅप डॉट के कॅप इज इक्वल्स टू 1. हे युनिट व्हेक्टर आहेत. म्हणजे आय कॅब हा अलॉंग एक्स डायरेक्शन असतो, जे कॅब अलॉंग वाय डायरेक्शन असतो आणि के कॅब अलॉंग झेड ॲक्सिसच्या डायरेक्शनमध्ये असतो. म्हणून आय डॉट आय, जे डॉट जे आणि के डॉट के, ओके, ह्यांची व्हॅल्यू नेहमी किती असते? 1 असते. कोणत्या प्रोडक्टमध्ये? स्केलर प्रोडक्टमध्ये किंवा डॉट प्रोडक्टमध्ये. डॉट प्रोडक्ट आपण त्याला म्हणतो का बघा, इथं आपण ती मल्टिप्लिकेशन डॉटच्या साहाय्यानं लिहिलेली आहे. नेक्स्ट आहे इफ थीटा इज इक्वल्स टू 180 डिग्री दॅट इज द टू व्हेक्टर्स पी बार अँड क्यू बार आर अँटी पॅरलल. थीटा 180 डिग्री कधी असतो? ज्यावेळी आपले दोन व्हेक्टर अँटी पॅरलल असतील. अँटी पॅरलल याचा अर्थ काय बघा, अँटी पॅरलल म्हणजे ते पॅरलल असणार आहेत पण त्यांची डायरेक्शन कशी असणार आहे तर अपोजिट असणार आहे. ओके. इफ थीटा इज इक्वल्स टू 180 डिग्री पी बार डॉट क्यू बार इज इक्वल्स टू पी क्यू कॉस 180 डिग्री आणि कॉस 180 डिग्री किती असतं बघा तर -1 असतं. मग कॉस 180 डिग्री -1 असेल तर पी बार डॉट क्यू बार किती येणार आहे -पी क्यू. ओके. थर्ड केस आहे त्यामध्ये इफ थीटा इज इक्वल्स टू 90 डिग्री दॅट इज द टू व्हेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. म्हणजे ते दोन व्हेक्टर एकमेकांना कसे असणार आहेत बघा, ते दोन व्हेक्टर एकमेकांना कसे असणार आहेत बघा, तर ते दोन व्हेक्टर एकमेकांना असे परपेंडिक्युलर असणार आहेत. ओके. मग ह्या केसमध्ये जर ते दोन व्हेक्टर परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा डॉट प्रोडक्ट काय येतो तर पी बार डॉट क्यू बार इज इक्वल्स टू पी क्यू कॉस 90 डिग्री आणि कॉस 90 कसं असतं 0. म्हणून काय येणार आहे बघा, दस आय कॅप डॉट जे कॅप इज इक्वल्स टू जे कॅप डॉट के कॅप इज इक्वल्स टू के कॅप डॉट आय कॅप इज इक्वल टू 0. म्हणजे त्यांचा डॉट प्रोडक्ट 0 येतो. म्हणून आय डॉट जे, आय एक्स ॲक्सिसचा युनिट व्हेक्टर आहे, जे वाय ॲक्सिसचा, आणि ते दोन्ही ॲक्सिस एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. म्हणून आत्ताच आपण बघितलं की थीटा 90 डिग्री असेल तर डॉट प्रोडक्ट 0 येतो. म्हणून आय डॉट जे, जे डॉट के आणि के डॉट आय ह्यांची व्हॅल्यू 0 येते. आणि इथं आपण बघितलं आय डॉट आय, जे डॉट जे, के डॉट के ह्यांची व्हॅल्यू 1 येते. आता ह्या व्हॅल्यूजचा उपयोग आपल्याला नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्समध्ये होणार आहे. समजलं? 3 केसेस आपण अँगलच्या बघितल्या. ज्यावेळी दोन्ही व्हेक्टर एकमेकांना कशा असतील बघा, ज्यावेळी दोन्ही व्हेक्टर एकमेकांना पॅरलल असतील अशा पद्धतीनं असणार आहेत, दोन्हींची डायरेक्शन सेम असणार आहे, त्यावेळी त्यांच्यातील अँगल थीटा 0 असणार आहे. दुसऱ्या केसमध्ये ते दोन व्हेक्टर पॅरलल आहेत पण त्यांच्या डायरेक्शन अपोजिट असणार आहेत, म्हणजे ते कसे असणार आहेत अँटी पॅरलल असणार आहेत. आणि तिसऱ्या केसमध्ये आपण बघितलं की ते दोन्ही व्हेक्टर एकमेकांना कसे असणार आहेत परपेंडिक्युलर असणार आहेत. 5 नंबरची कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला काय सांगते बघा, इफ पी बार इज इक्वल्स टू क्यू बार देन पी बार डॉट क्यू बार इज इक्वल्स टू पी स्क्वेअर ऑर क्यू स्क्वेअर. म्हणजे पी स्क्वेअर इज इक्वल्स टू क्यू स्क्वेअर. जर दोन व्हेक्टर सेम असतील तर आपण काय घेणार आहे, त्यांचा डॉट प्रोडक्ट काय असतो, त्यांचा डॉट प्रोडक्ट कोणत्याही ज्या दोन व्हेक्टर आहेत त्या दोन्ही व्हेक्टरच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर असतो. मग आपण कोणत्याही दोन्ही व्हेक्टरपैकी एका व्हेक्टरच्या स्क्वेअर इतका असतो. म्हणजे पी स्क्वेअर इतका असेल किंवा क्यू स्क्वेअर इतका. ओके. म्हणजे पी बार आणि क्यू बार जर सेम असतील तर पी बार डॉट क्यू बार इज इक्वल्स टू पी स्क्वेअर इज इक्वल्स टू क्यू स्क्वेअर. हे कसं असतं इक्वल असतं. नेक्स्ट वन आहे 6 नंबरची कॅरेक्टरिस्टिक, स्केलर प्रोडक्ट ऑर व्हेक्टर स्केलर प्रोडक्ट ऑफ व्हेक्टर्स एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ रेक्टँग्युलर कंपोनंट्स. स्केलर प्रोडक्ट आपण काय करू शकतो बघा, रेक्टँग्युलर कंपोनंटचा वापर करून आपण काय करू शकतो ते एक्सप्रेस करू शकतो किंवा रिप्रेझेंट करू शकतो. आणि हे करेक्ट आहे, त्याचा आपण प्रूफ देखील पाहणार आहे. जर समजा आपण दोन व्हेक्टर घेतले पी बार आणि क्यू बार, ह्या दोन व्हेक्टर जे आपण घेतलेले आहेत त्यांचे कंपोनंट्स कसे आहेत बघा, तर
एक्सच्या अलॉंग पी एक्स आय कॅब आहे, वायच्या अलॉंग पी वाय जे कॅब आहे आणि झेडच्या अलॉंग पी झेड के कॅब आहे. ओके. लेट पी बार इज इक्वल्स टू पी एक्स आय कॅब प्लस पी वाय जे कॅब प्लस पी झेड के कॅब. सिमिलरली अँड क्यू बार इज इक्वल्स टू क्यू एक्स आय कॅब प्लस क्यू वाय जे कॅब प्लस क्यू झेड के कॅब. देन पी बार डॉट क्यू बार, दोन्हींचा स्केलर प्रोडक्ट काय येणार आहे बघा. तर किती येतो तो पी एक्स क्यू एक्स प्लस पी वाय क्यू वाय प्लस पी झेड क्यू झेड. म्हणजे एक्स एक्सचे कंपोनंट, वाय वायचे कंपोनंट आणि झेड झेडचे कंपोनंट. पी एक्स क्यू एक्स प्लस पी वाय क्यू वाय प्लस पी झेड क्यू झेड. आता हे येतं कसं, तर त्याचा आपण प्रूफ बघूया. पी बार डॉट क्यू बार इज इक्वल्स टू, आपण एका ब्रॅकेटमध्ये व्हेक्टर पी बार घेतला जो पी एक्स आय कॅप प्लस पी वाय जे कॅप प्लस पी झेड के कॅब आहे, डॉट दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आपण क्यू बारची व्हॅल्यू घेतली. वेक्टर क्यू बार काय आहे बघा, क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय जे कॅप प्लस क्यू झेड के कॅब. आता आपण काय करणार आहे बघा, ह्या दोन्ही ब्रॅकेटची मल्टिप्लिकेशन. आपण ब्रॅकेटची मल्टिप्लिकेशन कशी करतो, एक ब्रॅकेट आपण ॲज इट इज ठेवूया आणि पहिल्या ब्रॅकेटमधले तिन्ही जे हे कंपोनंट्स आहेत तर ते आपण सेपरेटली लिहूया. म्हणजे ह्यानं ह्याला सगळ्याला मल्टिप्लाय करूया. पी वाय जे कॅब या टर्मनं या ब्रॅकेटमधल्या सर्व टर्मना मल्टिप्लाय करूया. परत पी झेड के कॅबनं या ब्रॅकेटमधील सर्व टर्मना मल्टिप्लाय करूया. नेक्स्ट काय होणार आहे बघा, मल्टिप्लिकेशन जर आपण केली, आय डॉट आय ॲज इट इज येईल पी एक्स क्यू एक्स, म्हणजे हे ना आपण ह्या तिन्हींना मल्टिप्लाय करणार आहे. पी एक्स क्यू एक्स आय डॉट आय प्लस मी युनिट वेक्टर आधी घेतलेले आहेत, आय डॉट जे आय कॅब डॉट जे कॅब पी एक्स क्यू वाय प्लस तिसऱ्या टर्मला मल्टिप्लाय करू, आय कॅब डॉट के कॅब पी एक्स क्यू झेड. ओके, ह्या तिन्ही टर्म इथं अशा लिहिल्या. प्लस सेकंड काय होणार आहे बघा, जे डॉट आय पी वाय क्यू एक्स प्लस जे डॉट जे पी वाय क्यू वाय प्लस काय करणार आहे आपण, काय करणार आहे बघा, जे डॉट के पी वाय क्यू झेड पी वाय क्यू झेड. सिमिलरली ह्या लास्ट टर्मच्या पण 3 टर्म येणार आहेत. प्लस के कॅब डॉट आय कॅब पी झेड क्यू एक्स. ओके, नेक्स्ट आपण काय लिहिणार आहे बघा, तर प्लस आपण काय घेणार आहे, के कॅब डॉट जे कॅब के कॅब डॉट जे कॅब पी झेड क्यू वाय प्लस के कॅब डॉट के कॅब डॉट के कॅब पी झेड क्यू झेड. आधी आपण बघितलेले आहे ह्या कॅरेक्टरिस्टिक 2. अँगल 0 असेल तर आय डॉट आय जे डॉट जे के डॉट के 1 येतं आणि अँगल 90 डिग्री असेल कॉस 90ची व्हॅल्यू 0 असते. त्यामुळं आय डॉट जे जे डॉट के डॉट आय डॉट के जे डॉट आय के डॉट जे एवढे सगळे जे डॉट प्रोडक्ट आहेत त्या सर्वांची व्हॅल्यू 0 येते. ओके, म्हणून ह्या 3 टर्म तेवढ्या शिल्लक राहतील, बाकीच्या सर्व टर्मची व्हॅल्यू 0 येणार. कारण की त्यांच्यामध्ये अँगल 90 डिग्रीचा आहे आणि कॉस 90 किती असतं, 0 असतं. आणि आपण बघितले डेफिनेशनवरून आपण सांगतोय की 2 व्हेक्टरचा स्केलर प्रोडक्ट पी बार डॉट क्यू बार इज इक्वल्स टू पी क्यू कॉस थिटा, म्हणजे तिथं आपण अँगलचा विचार करतो, कोसाइन ऑफ द अँगल. म्हणून काय होणार आहे बघा, आय डॉट आय जे डॉट जे के डॉट के 1 राहील आणि बाकी सर्वच्या ज्या टर्म आहेत त्या 0 होणार आहेत. पी बार डॉट क्यू बार इज इक्वल्स टू आपल्याला काय भेटतं मग, पी एक्स क्यू एक्स प्लस 0 0 0 प्लस पी वाय क्यू वाय प्लस 0 0 प्लस पी झेड क्यू झेड. ओके, म्हणजे अशा पद्धतीनं इथं काय होणार आहे, तर राहिलेल्या ह्या सर्व टर्म्स ह्यांची व्हॅल्यू 0 येईल आणि ह्या फक्त शिल्लक राहणार आहे. कारण की आय डॉट आय जे डॉट जे के डॉट के नेहमी 1 असतं. मग पी बार डॉट क्यू बार इज इक्वल्स टू पी एक्स क्यू एक्स प्लस पी वाय क्यू वाय प्लस पी झेड क्यू झेड. ही आपली आहे कॅरेक्टरिस्टिक्स नंबर 6. म्हणजे आपण काय सांगितलं, स्केलर प्रोडक्ट ऑफ व्हेक्टर्स एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ रेक्टँग्युलर कंपोनंट. आपण रेक्टँग्युलर कंपोनंटमध्ये तो एक्सप्रेस करू शकतो. 7 नंबरची कॅरेक्टरिस्टिक काय आहे बघा, इफ ए बार डॉट बी बार इज इक्वल्स टू ए बार डॉट सी बार where a bar is not equal to 0, it is not necessary that b bar is equals to c bar. जर अशी कंडिशन आली a बार डॉट बी बार इज इक्वल्स टू ए बार डॉट सी बार, तर ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे,
ए नॉट इक्वल टू 0 पाहिजे. वेक्टर ए बार हा 0 इतका नसला पाहिजे. मग ह्या केसमध्ये बी बार आणि सी बार हे इक्वलच असले पाहिजेत, याची काही आवश्यकता नाही. ओके, असं सांगितलेलं आहे. नेक्स्ट काय सांगितले बघा, युझिंग द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वी कॅन राईट, युझिंग द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वी कॅन राईट ए बार डॉट बी बार मायनस सी बार इज इक्वल्स टू, आपण काय लिहू शकतो, 0. इथं काय सांगितलं बघा परत ह्यामध्ये, इट इम्प्लाइज दॅट आयदर बी बार मायनस सी बार इज इक्वल्स टू 0 और ए इज परपेंडिक्युलर टू बी बार मायनस सी बार. ओके, आता ह्या दोन्हींचा जो डॉट प्रोडक्ट आहे वेक्टर ए बार डॉट इन ब्रॅकेट बी बार मायनस सी बार, तो 0 कधी येणार आहे, तर इथं सांगितलेलं आहे एकतर हे 0 पाहिजे किंवा हा वेक्टर 0 पाहिजे. और आणि कधी 0 येतं, ज्यावेळी दोन वेक्टर जे एकमेकांना परपेंडिक्युलर असतील त्यावेळी त्यांचा डॉट प्रोडक्ट 0 असतो. इट इम्प्लाइज दॅट आयदर बी बार मायनस सी बार इज इक्वल्स टू 0 और ए इज परपेंडिक्युलर टू बी बार मायनस सी बार. इट डज नॉट नेसेसरीली इम्प्लाइड दॅट बी बार मायनस सी बार इज इक्वल्स टू 0. प्रत्येक वेळी बी बार मायनस सी बार 0 असलंच पाहिजे, त्यावेळी ती व्हॅल्यू 0 येणार, तर असं काही नाही. ओके, अशा पद्धतीनं इथं आपण 7 नंबरची कॅरेक्टरिस्टिक बघितलेली आहे. आता आपण बघितलं की स्केलर प्रोडक्टची डेफिनेशन काय होती आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय होत्या. यावरती एक एक्झाम्पल आपण घेऊया सॉल्व करून. फाइंड द स्केलर प्रोडक्ट्स ऑफ दी 2 व्हेक्टर्स. आता आपल्याला 2 व्हेक्टर दिलेले आहेत, वेक्टर V1 बार आणि वेक्टर V2 बार. V1 बार आय कॅप प्लस 2 जे कॅप प्लस 3 के कॅप आणि V2 बार इज इक्वल्स टू किती आहे बघा, 3 आय कॅप प्लस 4 जे कॅप मायनस 5 के कॅप. इथं व्हॅल्यू कोणत्याही येऊ शकतात, प्लस मायनसचा पण विचार करत चला, म्हणजे इथल्या व्हॅल्यू चेंज होऊ शकतात. फक्त हे सोडवायचं कसं, तर काय करायचं, तर हे सॉल्व करताना आपण काय करायचं बघा, मी तुम्हाला डायरेक्ट सांगते की ह्याची मल्टिप्लिकेशन करा, याची मल्टिप्लिकेशन करा, याची मल्टिप्लिकेशन करा आणि सर्वांची ॲडिशन करा. मल्टिप्लिकेशन करताना मल्टिप्लिकेशनचे रूल लक्षात ठेवा. इथं प्लस साईन आहे, इथं प्लस साईन आहे. ओके, मग काय होणार बघा, 1 × 3 प्लस जेचे कंपोनंट्स आपल्याला काय भेटतात बघा, इथं 2 आहे, इथं 4 आहे, 2 × 4. आता इथं लक्ष द्या, प्लस आणि इंटू मायनस, प्लस इंटू मायनस नेहमी मायनस येतं. 2 डिफरंट साईन असतील तर त्यांची मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह येते. ओके, मायनस येते. मग 3 × 5. ओके, नेक्स्ट काय होणार आहे, 3 × 1 3, 2 × 4 8 अँड -3 × 5 किती येणार आहे बघा हे, तर -15. ओके, आता काय करूया आपण, प्लस प्लस जे आहे, आता हे +3 आहे +8 ह्यांची ॲडिशन होईल, म्हणजे इथं +11 येईल आणि इथं -15. आता परत एक अधिक आहे, एक वजा आहे, संख्यांचे चिन्ह भिन्न आहेत, म्हणजे आपण वजाबाकी करतो. -15, मोठी संख्या 15 आहे, त्यामुळे उत्तराला आपण मोठ्या संख्येचं चिन्ह देतो, म्हणजे इथं वजा येईल. -15 + 11 किती होणार आहे, -4. म्हणजे ह्या दोन्हींचा जो स्केलर प्रोडक्ट किंवा डॉट प्रोडक्ट आहे तर तो किती आला, -4. अशा पद्धतीने तुम्ही डायरेक्ट एक्झाम्पल सोडवू शकता. फक्त आयच्या कंपोनंटची मल्टिप्लिकेशन करायची, जेच्या आणि केच्या, आणि त्या सर्वांची ॲडिशन करायची. मल्टिप्लिकेशन करताना लक्षपूर्वक करा, काळजी घेऊन करा, कारण की अधिक वजा या चिन्हांचा विचार करा, नाहीतर तुमचं उत्तर चुकू शकतं. इथं आपण थांबूया. थँक्यू व्हेरी मच.